डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्येच्या नंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील आक्रमक झाल्या आणि त्यांनी किरण इंगळे या महिलेचं नाव घेत अनंत गर्जे यावरती गंभीर आरोप केले। तिचं असं म्हणणं होतं की ती आधी ज्या बीडीडी चाळीत राहायची तिथून त्यांना जेव्हा नवीन मोठ्या टावरमध्ये जेव्हा त्यांना शिफ्ट करायचं होतं तेव्हा त्या पॅकिंगच्या वेळेस तिला काही पेपर मिळाले ज्याच्यात एक किरण इंगळे नावाची कोणी बाई होती ती तिचा गर्भपात करण्यासाठी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्याच्यात तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे लिहिलेलं होतं आणि हे तिला पेपर मिळाल्यावर त्यांचे वाद वाढत गेले आणि त्यातनं हे सगळं झालंय असं वडील आणि आई दोघांनीही मला सांगितलेलं। आता फेब्रुवारीपासून आतापर्यंत 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या, म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती। ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती, त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी 6:30ला जर हे कळलं असेल तर त्या 5 तासात काय झालं। हा जो व्यक्ती होता आनंद गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये, मला दुःख हे का होतंय की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे, ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते। मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने केलेल्या आत्महत्येवरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत। बघूयात। कारण का गृहमंत्र्यांकडूनच आपल्याला उत्तर मिळेल याचं, कारण का ही घटना जर झाली असेल तर त्याची इन्क्वायरी होईल, त्या इन्क्वायरीतूनच कळेल आपल्याला नक्की काय झालंय ते। अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही, मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे। एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल। तर आत्महत्या केलेल्या डॉक्टर गौरी पालवे नेमक्या कोण होत्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी नेमके काय आरोप केलेत जाणून घेऊया। तर अनंत गर्जे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक आहेत। गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह याच वर्षी 7 फेब्रुवारी 2025ला झाला। गौरी पालवे या केईएम रुग्णालयामध्ये डेंटिस्ट विभागात कार्यरत होत्या। दोघांचंही गाव अहिल्यानगर जिल्ह्यातलं पाथर्डी। लग्नाच्या 9 महिन्यांच्या नंतर गौरीनं गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली आहे। वरळीमधल्या राहत्या घरी गौरीनं आपलं जीवन संपवलं। अनंत गर्जेनं गौरीचा छळ केला असा गौरीच्या कुटुंबियांचा आरोप आहे। त्यामुळे आत्महत्या नव्हे, ही गौरीची हत्या आहे असाही तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे। पुढची बातमी जाणून घेऊयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधलं नाराजी नाट्य आणि दुरावा हा